हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7 प्रॅक्टिस सेट 1. क्वेश्चन नंबर 1 आहे ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ द लेंथ गिव्हन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथे आपल्याला लेंथ दिलेली आहे. सो ह्या मेजरमेंटच्या अकॉर्डिंग आपल्याला एक लेंथ ड्रॉ करायची आहे आणि त्याला परपेंडिक्युलर बायसेक्ट करायचं आहे. ओके, सो इथे 5.3 आहे, तर मला स्केलच्या मदतीने 5.3 मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे 0 पासून 5.3 म्हणजे 5च्या पुढे ह्या छोट्या छोट्या 3 लाईन्स दिसतात ना आपल्याला, इथे आपल्याला एक डॉट घ्यायचा आहे आणि इथे 0 सेंटरला एक डॉट घ्यायचा आहे. ओके, सो इथे ही लाईन मी 5.3 ची लाईन इथे अटॅच करून घेतली आहे. ओके, सो आता इथे ही लाईन आपल्याला बायसेक्ट करायची आहे, तर आपल्याला कंपास यूज करावा लागेल. सो कंपासमध्ये पेन्सिल फिट करून घेतली. या प्रकारे दोन्ही टिप हे इक्वल यायला पाहिजे, कंपास आणि पेन्सिल. सो कंपासचं एक टिप मी या पॉइंटला ठेवत आहे इथे, आणि जी दिलेली सेगमेंट आहे 5.3 ची सेगमेंट आपण इथे ड्रॉ केली. ह्या सेगमेंटच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आपल्याला इथे घ्यायचा आहे. ओके, सो इथे हाफपेक्षा जास्त डिस्टन्स मी घेतलेला आहे. आता एक वरती आर्क ड्रॉ करायची आहे आणि एक खाली ड्रॉ करायची आहे आणि सेम डिस्टन्स ठेवायचा आहे. तोच पॉइंट आपल्याला इथे ठेवायचा आहे. कंपासचा टिप लाईनच्या पॉइंटवरती ठेवायचा आहे, लास्ट पॉइंटवरती, आणि एक अप्पर साईडला आणि एक बिलो साईडला. ओके, बघा इथे फर्स्ट पॉइंट अँड सेकंड पॉइंट आहे लाईनचा. सो फर्स्ट पॉइंटवरती कंपास टिप ठेवून मी वरती आणि खाली एक आर्क ड्रॉ करून घेतली. नेक्स्ट तेच मेजरमेंट ठेवलेलं आहे आणि लाईनच्या सेकंड पॉइंटवरती कंपास टिप ठेवलेला आहे आणि परत वरती एक आर्क आणि खाली एक आर्क इथे ड्रॉ करून घेतली. म्हणजे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेले आहे. आता इंटरसेक्टिंग पॉइंट आपण मॅच करून घेऊ. हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला बरोबर मॅच करून घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे झाली आपली लाईन बायसेक्ट. ओके, परपेंडिक्युलर बायसेक्ट आपण ही लाईन केलेली आहे. आता इथे आपल्याला 5.3 सेंटीमीटर हे मेजर राईट करायचं आहे. ओके, इथे आपण पॉइंटला ए नाव आणि इथे बी नाव देणार आहे. ओके, नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट आहे 6.7 सेंटीमीटर. बघा इथे कोणतेही मेजरमेंट आपल्याला दिलेलं असणार तर आपल्याला ॲज इट इज प्रोसेस फॉलो करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक लाईन सेगमेंट ड्रॉ करून घ्यायची आहे. 6.7 आहे, तर इथे 6च्या पुढे आपल्याला किती लाईन्स घ्यायच्या आहे? 7 लाईन्स घ्यायच्या आहे. ही मधली लाईन आहे ना, ही 6.5 सेंटीमीटर आहे, नंतर 6.6 आणि 6.7, म्हणजे 6 सेंटीमीटरच्या समोर आपल्याला ह्या छोट्या लाईन किती घ्यायच्या? 7 घ्यायच्या आहे. ओके, इथे मी एक पॉईंट केला आणि इथे 0ला एक पॉईंट केला. सो हे पॉईंट आता इथे अटॅच करून घ्यायचे. ओके, इथे आपण नेमिंग कोणतंही देऊ शकतो. मी इथे पी आणि इथे क्यू देते आणि ही 6.7 सेंटीमीटरची लाईन आहे. आता या लाईनला आपल्याला बायसेक्ट करायचं आहे, म्हणजे इक्वल टू पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. सो इथे कंपास पाहिजे आहे. सो कंपासचं टिप आपल्याला या पी पॉईंटला ठेवायचं आहे आणि जी लाईन सेगमेंट आपण ड्रॉ केली त्याच्या आपल्याला हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे. बघा मी इथे हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे आणि जे कंपास टिप आहे ते पी पॉईंटला आहे. एक आपल्याला वरती आर्क ड्रॉ करून घ्यायची आहे आणि सेम ॲज इट इज अशी खाली पण ड्रॉ करून घ्यायची. ओके, आणि नेक्स्ट तेच डिस्टन्स ठेवायचा. नेक्स्ट आपल्याला क्यू पॉईंटला ठेवायचा आहे कंपास टिप आणि वरती एक आर्क ड्रॉ करायची आहे आणि परत खाली पण एक आर्क ड्रॉ करायची आहे. ओके, बघा आता इथे हा आर्क व्यवस्थित जोडला नाही ना, तर आपल्याला काय करायचं? अगेन इथे पी पॉईंटला कंपास टिप ठेवायचं, मेजरमेंट तेच राहू द्यायचं आहे आणि ही आर्क आपल्याला इकडे थोडी एक्सटेंड करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट मिळेल. ओके, आणि एक्स्ट्राची आर्क असेल ना ती आपण इरेज करून टाकली तरीही चालेल. ओके, आता जे इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळालेले आहे हे पॉईंट आपण मॅच करून घ्यायचे. हे दोन इंटरसेक्टिंग पॉईंट आपण मॅच करून घेऊ. ओके, बघा ही इक्वल टू पार्टमध्ये लाईन डिवाइड झालेली आहे. 6.7 सेंटीमीटरची लाईन होती ना, सो ही इक्वल पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे.
6.7 सेंटीमीटर इथे राईट करते म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दिसेल. 6.7 सेंटीमीटरची लाईन आपण इक्वल 2 पार्टमध्ये डिवाइड केली म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्ट केली आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला लाईन सेगमेंट मेजरमेंट दिलेला आहे 3.8 सेंटीमीटर. सो इथे आपल्याला रुलरच्या हेल्पने 3.8 सेंटीमीटर लाईन ड्रॉ करायची आहे. 3.8 सेंटीमीटर मीन्स 3 सेंटीमीटरच्या पुढे ह्या ज्या छोट्या लाईन्स आहे ह्या 8 लाईन्स आपल्याला काउंट करायच्या आहे. ओके. ही मिडल लाईन जी आहे ही 3.5 सेंटीमीटर, नंतर 3.6 सेंटीमीटर, 3.7 अँड 3.8 सेंटीमीटर. ओके. सो इथे एक पॉईंट करून घ्यायचा आहे आणि 0 सेंटीमीटरला एक पॉईंट आणि दोन्ही पॉईंट हे मॅच करायचे आहे. ओके. इथे 3.8 सेंटीमीटर आपण लाईन सेगमेंट घेतली आणि याला मी एक्स आणि वाय असं नाव देते. सिम्पली तुम्ही कोणतंही इथे नाव शो केलं ना लाईनला तरीही चालेल. सो आता आपल्याला बायसेक्ट करायची आहे लाईन, तर आपल्याला कंपासचा यूज करायचा आहे. सेम आपण मेथड फॉलो करणार आहे. इथे कंपास टिप ठेवायचा आहे एक्स पॉईंटला, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे लाईन सेगमेंटच्या. इथे हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आलेला आहे. एक आर्क वरती आणि एक आर्क खाली. परत तेच डिस्टन्स ठेवायचा आहे. वाय पॉईंटला कंपास टिप ठेवून परत एक आर्क वरती आणि एक आर्क खाली. आता इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेले आहे आपल्याला. हे आर्कमधील जे पॉईंट आहे हे मॅच करून घ्यायचे. ओके. 3.8 सेंटीमीटर. बघा इथे आपण लाईन सेगमेंट ज्या प्रकारे परपेंडिक्युलर बायसेक्ट करत आहे, आपल्याला ट्रायंगलची साईड पण बायसेक्ट करायची सांगितली असेल तर आपण ह्याच मेथडने ती साईड पण बायसेक्ट करणार आहे. म्हणजे लाईन सेगमेंट बायसेक्ट करायला सांगितलेलं असो किंवा ट्रायंगलच्या साईड बायसेक्ट करायला सांगितलेलं असणार तर आपल्याला सेम मेथड यूज करायची आहे. ओके. सो इथे आपण 3.8 सेंटीमीटर ही लाईन सेगमेंट 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे म्हणजेच बायसेक्ट केलेली आहे परपेंडिक्युलरली. सो ह्याचे मिनिंग काय आहे, बायसेक्ट मीन्स काय की लाईनला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणे. इथपासून इथपर्यंत जितकं सेंटीमीटर आहे तितकं सेंटीमीटर इथून इथपर्यंत आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 आहे ड्रॉ अँगल ऑफ द मेजर्स गिव्हन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर्स. आधी आपण लाईन सेगमेंट ड्रॉ करून बायसेक्ट केलेले आहे. आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे. दिलेलं मेजर आहे अँगलचा, त्या अँगलचं मेजर घेऊन आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे आणि ते अँगल बायसेक्ट करायचे आहे. अँगल बायसेक्ट मग करणे म्हणजे काय, जो दिलेला अँगल आहे त्या अँगलचे 2 इक्वल पार्ट करायचे आहे आपल्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण अँगल ड्रॉ करून घेऊ. कोणताही अँगल ड्रॉ करण्याआधी आपल्याला बेस लाईन ड्रॉ करायची असते. ओके. सो इथे आपण बेस लाईन ही अंदाजाने घ्यायची आहे. इथे बेस लाईन घेतलेली आहे. आता आपल्याला अँगल दिलेला आहे 105 डिग्री. सो 105 डिग्री अँगल ड्रॉ करण्यासाठी प्रोटेक्टर यूज करायचा आहे. प्रोटेक्टरचा मिडल पार्ट बरोबर इथे लाईन सेगमेंटच्या पार्टवरती यायला पाहिजे. लाईन सेगमेंटचं हे जे फर्स्ट टिप आहे ना इथे यायला पाहिजे बरोबर मिडल पार्ट, आणि प्रोटेक्टरची जी लाईन आहे ती लाईन बरोबर ह्या लाईन सेगमेंटच्या वरती यायला हवी. ओके. या प्रकारे प्रोटेक्टर प्लेस करायचा आहे आणि 105 डिग्री घ्यायचा आहे. सो आता इथे मी माझ्या लेफ्ट साईडला प्रोटेक्टर प्लेस केलेला आहे. ओके. कारण मी जर लेफ्ट साईडला प्रोटेक्टर प्लेस केला तर मला इथे अँगल बायसेक्ट करण्यासाठी इझी जाऊ शकतो. आपण इथे राईट साईडला पण प्रोटेक्टर ठेवू शकतो या प्रकारे. ओके. असं या प्रकारे पण आपण प्रोटेक्टर राईट साईडला ठेवू शकतो आणि इथे अँगल आपण ड्रॉ करू शकतो. ओके. बट मला इथे लेफ्ट साईडला जागा आहे म्हणून मी इथे लेफ्ट साईडला प्रोटेक्टर ठेवत आहे आणि बरोबर एकावर एक लाईन यायला पाहिजे अशा प्रकारे मी प्लेस करते. आता आपल्याला लेफ्ट साईडला ठेवला तर या साईडने आपल्याला काउंट करत जायचं आहे. बघा इथे 0 आहे. ह्या प्रोटेक्टरची जी खालची लाईन आहे ना ही नंबर्स, हे बिलो साईडचे नंबर्स आपल्याला इथे बघायचे आहे. अपर साईडचे नंबर आपण कसे बघणार, कारण 180 डिग्री हे फर्स्ट नंबरला येत असते का, नाही, 0 पासून आपल्याला काउंट करत जायचं आहे. सो हे खालचे नंबर मी काउंट करत घेत आहे. सो इथे 105 पाहिजे. तर आपल्याला 100च्या पुढे किती घ्यावं लागतील लाईन, 5 लाईन्स घ्यावं लागतील म्हणजे इथे येणार आहे. सो इथे एक मी डॉट घेत आहे. ओके. सो हा डॉट आणि लाईन सेगमेंटचा हा डॉट इथे मी जॉईन करते. आता आपण जिथं प्रोटेक्टर ठेवलेला आहे ना, आपण लेफ्ट साईडला प्रोटेक्टर ठेवला होता म्हणून हा डॉट मी लेफ्ट साईडला जॉईन केलेला आहे. ओके. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि इथे A B
सी हे नाव दिलेलं आहे. आता आपण अँगल ड्रॉ करून घेतलेला आहे. हा अँगल कितीचा आपल्याला मिळालेला आहे 105 डिग्रीचा. हा आतमधला अँगल आपल्याला 105 डिग्रीचा मिळालेला आहे. नेक्स्ट आता आपल्याला बायसेक करायचं आहे अँगलला. सो बायसेक करण्यासाठी ॲज इट इज आपल्याला प्रोसेस फॉलो करायची आहे. ज्या प्रकारे आपण लाईन सेगमेंट बायसेक केलेली आहे ना, त्याच प्रकारे आपल्याला अँगल पण बायसेक करायचा आहे. सो आपल्याला इथे कंपास यूज करायचा आहे. कंपासमध्ये अंदाजाने इथे डिस्टन्स घ्यायचा आहे आणि अंदाजाने आपल्याला इथे एक आर्क प्लेस करायची आहे. ह्या साईडने इथे ह्या लाईनवरती एक आर्क प्लेस करायची आणि ह्या लाईनवरती एक आर्क ड्रॉ करायची आहे. ओके, बघा आता लाईन सेगमेंटमध्ये आपल्याला 2 पॉईंट होते. अशा प्रकारे 2 पॉईंट होते. या 2 पॉईंटवरती आपण कंपास टिप ठेवून आर्क ड्रॉ केलेल्या होत्या. बट अँगलमध्ये आपल्याला 2 पॉईंट कुठे मिळणार आहे? ओके, ह्या 2 पॉईंट आपल्याला मिळाले पाहिजे ना, म्हणून आपण ह्या छोट्या आर्क इथे ड्रॉ करत असतो. सो इथे आपल्याला हे 2 पॉईंट मिळालेले आहे. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट मिळालेला आहे. नेक्स्ट आता आपल्याला या कंपासमध्ये थोडंसं डिस्टन्स वाढवायचं आहे किंवा मग ही जी लाईन आहे या लाईनपेक्षा हाफ डिस्टन्स घ्यायचा आहे, हाफपेक्षा जास्त. ओके, या लाईनच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे आणि जेवढं या लाईनच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स असेल ना, तेवढंच ह्या लाईनच्या पण असेल. ओके, म्हणजे इक्वल घ्यायचं आहे. असं नाही की या लाईनसाठी एवढं घेतलं मग ह्या लाईनसाठी मी वाढवत आहे, असं घ्यायचं नाही. जेवढा आपण ह्या लाईनसाठी डिस्टन्स घेतलेला आहे तेवढंच आपण ह्या लाईनसाठी पण इथे डिस्टन्स घेणार आहे. आणि हे हाफपेक्षा डिस्टन्स आपण जे घेतलेलं आहे हे आपल्याला हा कंपास टिप या आर्क आणि या लाईनमध्ये जो पॉईंट मिळत आहे ह्या पॉईंटवरती ठेवायचा आहे आणि इथे अंदरच्या साईडला एक आर्क आपल्याला ड्रॉ करायची आहे आतमध्ये. ओके, कारण आपल्याला बायसेक करायचा आहे ना अँगलचे 2 इक्वल पार्ट्स करायचे आहे, म्हणून आतमध्ये आपल्याला आर्क ड्रॉ करायची आहे. तेच डिस्टन्स ठेवायचं आहे आणि ह्या लाईनवरती जी आर्क आणि लाईन पॉईंट शो करतो ना, इथे ह्या पॉईंटला आपल्याला कंपास ठेवायचा आहे आणि अशी एक आर्क ड्रॉ करायची आहे. ओके, हा आहे आपल्याला सेंटर पॉईंट मिळालेला आहे. हा सेंटर पॉईंट आणि अँगलचा हा पॉईंट इथे जॉईन करून घ्यायचा आहे. आणि अँगलमध्ये जेव्हा आपण बायसेक्ट केलेला आहे सो बायसेक्टर लाईन जी आहे ती नेहमी डॉटेड लाईनच काढायची आहे. ओके, ही डॉटेड लाईनने आपण अँगल बायसेक्ट शो करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि इथे झाले आपले अँगल बायसेक्ट. ओके, म्हणजे अँगल हा 2 इक्वल पार्टमध्ये इथे डिव्हाइड केलेला आहे आपण. जितका डिग्रीचा अँगल हा असणार आहे तेवढ्याच डिग्रीचा अँगल हा असणार आहे. सो इथे आपल्याला राईट करायचं आहे अँगल ABC इज इक्वल टू अँगल, इथे 2 अँगल शो झालेले आहे. बघा इथे आपण नाव द्यायचं आहे M. तुम्ही तुमच्या मताने कोणतेही नाव देऊ शकता या पॉईंटला. सो इथे ABM हा एक अँगल झालेला आहे तयार आणि इथे MBC किंवा CBM हा दुसरा अँगल तयार झालेला आहे. सो हा जो मोठा अँगल दिसत आहे इथे हा अँगल कोणाच्या इक्वल असणार आहे? ह्या दोन्हीही अँगलच्या ॲडिशनच्या इक्वल असणार आहे. ओके, हा अँगल कितीचा आहे? 105 डिग्रीचा आहे. सो हे दोन्हीही अँगलची ॲडिशन आपण केली तर आपल्याला 105 डिग्रीज मिळणार आहे. तर इथे ABC अँगल ABC इज इक्वल टू अँगल ABM प्लस अँगल MBC. ओके, ह्या दोन्हीही अँगलच्या ॲडिशनच्या इक्वल हा ABC अँगल असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे 55 डिग्री. ओके, 55 डिग्रीचा एक अँगल आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा अँगल ड्रॉ केल्यानंतर त्या अँगलला आपल्याला बायसेक करायचा आहे. ज्या प्रकारे आपण आधीचा अँगल बायसेक केलेला आहे ना, सेम ॲज इट इज आपल्याला हा बायसेक करायचा आहे. सो इथे मी एक बेसलाईन ड्रॉ करून घेते. बेसलाईन ही आपल्याला अंदाजाने घ्यायची आहे. आणि आता प्रोटेक्टरचा यूज करायचा आहे. बरोबर प्रोटेक्टर ठेवायचा आहे. मी इथे लेफ्ट साईडला घेत आहे बिकॉज मला लेफ्ट साईडने इझी जात आहे म्हणून. ओके, तुम्ही राईट साईडला पण घेऊ शकता. इथे राईट साईडला जर तुम्ही प्रोटेक्टर प्लेस केला तर तुम्हाला कोणते घ्यावं लागतील? मेजरमेंट अप्पर साईडचे मेजरमेंट घ्यावं लागतील बिकॉज आपण ह्या साईडने सुरुवात करणार आहे. मग कारण की जर आपण ह्या साईडने सुरुवात केलं तर इथं तर 0 बिलो साईडला आहे, बट आपण इथे राईट साईडला प्लेस केलं नाही. सो इथे तुम्ही जर राईट साईडला प्रोटेक्टर प्लेस केला तर तुम्हाला ह्या लेफ्ट साईडचे अप्पर साईडचे मेजरमेंट काउंट करत जायचं आहे आणि तुमचा अँगल कुठे येणार आहे? मग 55 डिग्रीचा अँगल या ठिकाणी येणार आहे आणि अशी लाईन तुम्हाला इथे ड्रॉ करायची आहे. बट आता मी हा इथे
राईट साईडला प्लेस न करता लेफ्ट साईडला प्लेस करते बिकॉज मला इझी जाते. ओके, सो लेफ्ट साईडला प्लेस केला म्हणून मला बिलो साईडचे हे मेजरमेंट काउंट करत जायचं आहे. इथे 0 पासून तर इथे 50 पर्यंत. सो 55 पर्यंत. 55 कुठे येणार आहे बघा, 50च्या पुढे 5 रेषा. ह्याच्यात छोट्या छोट्या लाईन्स आपल्याला दिसत आहे ना प्रोटेक्टरवरती, ह्या 50च्या पुढे आपल्याला 5 लाईन्स काउंट करत जायचं आहे. सो 50च्या पुढे 5 इथे येणार आहे 55. ओके, तुमच्या लक्षात येत आहे मुलांनो? जर तुम्हाला समजत असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा, आणि समजत नसेल तर तुम्ही तसेही मला कमेंटमध्ये सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इझी मेथडने आणि इझी वेने समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके, सो इथे आपण हा पॉईंट घेतलेला आहे, तर हा पॉईंट आता स्केलच्या मदतीने आपल्याला इथे मॅच करून घ्यायचा आहे. ॲज इट. ओके, सो इथे मी PQR या प्रकारे मी नेम केलेला आहे, आणि हा आतमध्ये जो अँगल आपल्याला मिळालेला आहे ना, हा 55 डिग्रीचा मिळालेला आहे. आता या अँगलला आपल्याला बायसेक्ट करण्यासाठी कंपास यूज करावा लागेल, आणि कंपासमध्ये आपल्याला एक छोटंसं मेजर घ्यायचं आहे. ओके, कंपासमध्ये छोटंसं अंतर घेऊन आपण इथे ह्या Q पॉईंटला प्लेस करणार आहे, आणि इथे 2 आर्क ड्रॉ करणार आहे. इथे 1 आर्क आणि इथे सेकंड आर्क. ओके, मेजरमेंट सेम ठेवायचं आहे दोन्ही आर्क ड्रॉ करताना. ह्या आर्क आपण छोट्या का ड्रॉ करत असतो, बिकॉज आपल्याला अँगल बायसेक्ट करण्यासाठी 2 पॉईंटची आवश्यकता असते. 2 पॉईंटवरती आपण कंपास ठेवून इथे आर्क ड्रॉ केला तेव्हाच आपल्याला इथे सेंटर पॉईंट मिळणार आहे, आणि तो सेंटर पॉईंट अटॅच केल्यानंतर आपल्याला अँगल आपले बायसेक्ट मिळणार आहेत. ओके, जसं आपण लाईन सेगमेंटमध्ये केलं होतं, लाईन सेगमेंटला 2 पार्ट होते, हे 2 पॉईंट होते. 2 पॉईंटवरती आपण इथे आर्क एक अबो साईडला आणि सेकंड आर्क एक बिलो साईडला ड्रॉ केलेली आहे. सेकंड पॉईंटवरती ठेवून परत अबो साईड बिलो साईड ड्रॉ केली आहे, आणि पॉईंट जॉईन केले. तसेच आता इथे आपल्याला 2 पॉईंट्स पाहिजे असतात ना, म्हणून आपण ह्या छोट्या आर्क इथे ड्रॉ करत असतो. ओके, आणि इथे आपल्याला मेजरमेंट थोडंसं एक्स्ट्रा वाढवायचं आहे. जर मेजरमेंट तुम्ही ह्या लाईनच्या हाफपेक्षा जास्त घेतलं ना, तर इथे ह्या लाईनच्या हाफपेक्षा जास्त घेतलं ना, तर हेच मेजरमेंट या लाईनला सुद्धा असणार आहे. ह्या लाईनसाठी मेजरमेंट वाढवायचं नाही. एवढं डिस्टन्स घेतला आपण, 2 पेक्षा हाफ डिस्टन्स घेतलेला आहे. सो हे आता आपल्याला ह्या आर्कच्या ह्या पॉईंटवरती कंपास टिप ठेवायचा आहे, आणि इथे आतमध्ये या अँगलच्या आतमध्ये एक आर्क ड्रॉ करायची आहे, आणि तेच डिस्टन्स ह्या आर्कच्या पॉईंटला ठेवायचा आहे, आणि परत अँगलच्या आतमध्येही आर्क प्लेस करायची आहे, ड्रॉ करायची आहे. हा आपल्याला एक सेंटर पॉईंट मिळालेला आहे. हा सेंटर पॉईंट आणि हा पॉईंट इथे आपण मॅच करून घेऊ, आणि जेव्हा आपण अँगल बायसेक्ट करत असतो ना, त्या अँगलची बायसेक्ट लाईन जी आहे ती डॉटेड लाईन काढायची आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो इथे हा अँगल आपला बायसेक्ट झालेला आहे. ओके, जेवढा अँगल हा PQR असणार आहे, PQR हा अँगल 55 डिग्रीचा आहे ना, तेवढाच अँगल आपल्याला आपण इथे O नाव देणार आहे. तुम्ही तुमच्या मताने कोणतंही नाव देऊ शकता. सो PQR हा अँगल 55 डिग्रीचा आहे. या अँगलने 2 अँगल तयार केलेले आहे, बायसेक्ट केलेला आहे, तर 2 अँगल आपल्याला इथे मिळालेले आहे, PQO, OQR. हे 2 अँगल कोणाचे इक्वल असणार आहे, PQRचे इक्वल असणार आहे, त्यांची ॲडिशन. सो इथे अँगल PQO प्लस अँगल OQR यांच्या दोघांची ॲडिशन PQR ह्या अँगलच्या इक्वल असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे 90 डिग्री. 90 डिग्री अँगल आपल्याला ड्रॉ करायची आहे, तर अंदाजाने आपण इथे बेसलाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, आता आपल्याला प्रोटेक्टर यूज करायचा आहे. प्रोटेक्टर मी इथे लेफ्ट साईडला प्लेस करत आहे, बरोबर मिडल पॉईंट हे या पॉईंटवरती ठेवत आहे. मिडल पॉईंट बरोबर पॉईंटवरती यायला पाहिजे, आणि ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, ही बरोबर ह्या लाईन सेगमेंटला इथे पॅरलल असायला पाहिजे, म्हणजेच या वरती यायला पाहिजे लाईन सेगमेंटच्या बरोबर. आता इथे 90 डिग्रीचा अँगल बघायचा आहे, तर 90 डिग्री बरोबर या प्रोटेक्टरच्या सेंटरला असणार आहे. सो इथे एक डॉट प्लेस करते, आणि ही लाईन इथे आपण अटॅच करून घेणार. सो इथे हा 90 डिग्रीचा अँगल बनला आपला.
या अँगलला आता बायसेक्ट करायचं आहे. सेम मेथड आपण ॲज इट इज फॉलो करणार आहे. बघा इथे आपला कंपास आहे. या कंपासमध्ये आपल्याला छोटंसं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि 2 आर्क ड्रॉ करायचे आहे. ह्या आर्कमध्ये जे पॉईंट येणार आहे त्या पॉईंटवरूनच आपण अँगल हा बायसेक्ट करू शकतो. ह्या आर्क मी आता प्लेस केल्या. ओके, आता मी काय करते, ह्या लाईनच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेते, थोडंसं वाढवते. हे हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन इथे जे आर्क आणि या लाईनमध्ये पॉईंट बनतो ना, या पॉईंटवरती कंपास टिप प्लेस करून इथे अँगलच्या आतमध्ये आपल्याला एक आर्क ड्रॉ करायची आहे. तेच डिस्टन्स ठेवायचं ह्या आर्कच्या आणि लाईनच्या पॉईंटमध्ये ठेवायचं आहे बरोबर. आणि ह्या आर्कमध्ये आणखी एक आतमध्ये आर्क ड्रॉ करायची आहे. ओके, मिळाला आता इथे आपल्याला सेंटर पॉईंट. हा सेंटर पॉईंट आणि अँगलचा हा पॉईंट मी इथे अटॅच करून घेते. आहे ना इझी. एकदा तुम्हाला मेथड कळाली ना तर तुम्ही कोणत्याही डिग्रीचा अँगल बायसेक्ट करू शकता. इथे अँगल बायसेक्ट करताना डॉटेड लाईनच आपल्याला काढायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि इथे नाव देते आहे एक्स ह्या पॉईंटला, इथे वाय आणि ह्या पॉईंटला झेड. आणि इथे जो पॉईंट आपल्याला मिळालेला आहे ह्या पॉईंटला नाव देत आहे मी डब्ल्यू. ओके, हे जे नेम मी लिहित आहे ना, मी असं नाही की मी जे नेम लिहिले ना अँगलला ते तुम्ही लिहायला हवे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अँगलला कोणतेही नेम देऊ शकता. आणि इथे आपल्याला राईट करायचं आहे. बघा हे राईट कसं करायचं आहे, जो आपल्याला मोठा अँगल मिळालेला आहे, जो आपण 90 डिग्रीचा अँगल इथे घेतलेला आहे ना, हा अँगल कोणता आहे, एक्स वाय डब्ल्यू. सो हा अँगल इथे राईट करून घ्यायचा एक्स वाय डब्ल्यू. आता हा अँगल कोणत्या अँगलच्या इक्वल असणार आहे, या अँगलनी जे 2 अँगल मिडलमध्ये बायसेक्ट केलेले आहेत ना, जे इक्वल पार्टमध्ये आपल्याला मिळालेले आहे, या अँगलच्या ॲडिशनच्या इक्वल असणार आहे. सो फर्स्ट अँगल कोणता आहे, एक्स वाय डब्ल्यू, एक्स वाय डब्ल्यू प्लस सेकंड अँगल डब्ल्यू वाय झेड. ओके, या दोन्ही अँगलच्या ॲडिशनच्या इक्वल हा मोठा अँगल असणार आहे. या प्रकारे राईट करायचं. ओके, आहे ना इझी. क्वेश्चन नंबर 3 आहे, ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड अ राईट अँगल ट्रायंगल, फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ इच ट्रायंगल. इथे आपल्याला 2 ट्रायंगल्स ड्रॉ करायचे आहे, एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड सेकंड राईट अँगल ट्रायंगल. दोन्हीही ट्रायंगल्स आपल्याला अँगल बायसेक्टर करायचे आहे आणि कॉन्करन्स पॉईंट हा कुठे येतो ते फाइंड करायचा आहे. व्हेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय, म्हणजेच कॉन्करन्स पॉईंट हा ट्रायंगलच्या इंटेरियर येतो की एक्सटेरियर येतो हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करू अँड देन राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करू. सो इथे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला आधी बेसलाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर मी इथे एक बेसलाईन ड्रॉ करून घेते. ओके, आता आपल्याला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे ना. सो ऑब्ट्यूस अँगल आपण अंदाजाने पण ड्रॉ करू शकतो किंवा डीवरून मेजरमेंट घेऊ पण ड्रॉ करू शकतो. सो मी इथे ह्या पॉईंटच्या लेफ्ट साईडला हा मिडल पॉईंट ठेवलेला आहे, बरोबर लाईनवर लाईन आलेली आहे. आणि आता ऑब्ट्यूस अँगल म्हटलं तर 90 डिग्रीपेक्षा ग्रेटरच असणार आहे. सो मी इथे 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर म्हणजे 110चा घेते. तुम्ही तुमच्या अंदाजाने कितीचा घेऊ शकता ऑब्ट्यूस अँगल. ओके, कारण आपल्याला बुकमध्ये असं काही एक असं मेजरमेंट आपल्याला दिलेलं नाही. सो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आपण इथे अंदाजानेच ड्रॉ केलेला आहे. ओके, हा ऑब्ट्यूस अँगल झालेला आहे. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे आपण काय करू शकतो, हे पॉईंट्स इथे अटॅच केले तर आपल्याला ट्रायंगल मिळेल. म्हणजे थर्ड वाली जी लाईन मी इथे ड्रॉ केली ना, तर हा एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल बनणार आहे. ओके, सो आता इथे आपल्याला याला बायसेक्ट करायचं आहे. सो इथे मी नाव देते ABC. तुम्ही तुमच्या मताने कोणतेही नाव देऊ शकता. इथे नाव दिले ABC आणि याला आपण बायसेक्ट करणार आहे. बायसेक्ट करण्यासाठी इथे आपल्याला कंपासची आवश्यकता आहे. कंपास टिप बरोबर मी इक्वल करून घेतलेले आहे. आता आपल्याला आपण एक अँगल ड्रॉ केलेला आणि त्याला बायसेक्ट केलेलं होतं. आता ह्या ट्रायंगलमध्ये किती अँगल असतात, 1 2 3 अँगल्स असतात ट्रायंगलमध्ये. सो आपल्याला हे तिन्ही अँगल्स बायसेक्ट करायचं आहे आणि कॉन्करन्स पॉईंट फाइंड करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आता इथे आपल्या कंपासमध्ये इथे मेजरमेंट घ्यायचं आहे छोटंसं आणि
इथे आर्क ड्रॉ करून घ्यायची आहे. जसं आपण अँगल आधी बायसेक्ट केला ना, सेम ॲज इट इज करायचं आहे तीच प्रोसेस आपल्याला. बघा, एक आर्क मी इथे ड्रॉ केली ना, आता सेकंड आर्क मी या प्रकारे इथे ड्रॉ करून घेते. ओके, ह्या आर्क आपण कशासाठी ड्रॉ करत असतो? बिकॉज आपल्याला हा अँगल बायसेक्ट करायचा आहे, म्हणून 2 पॉईंट्सची आवश्यकता असते. म्हणून इथे मी 2 आर्क इथे ड्रॉ करून घेतल्या. आता आपल्याला हा आणि हा पण अँगल ड्रॉ करायचा आहे. आता आपल्याला हा आणि हा पण अँगल बायसेक्ट करायचा आहे, तर जितकं डिस्टन्स हे असणार आहे ना या आर्कमध्ये, सेम डिस्टन्स ठेवायचा आहे. आणि इथे ह्या पॉईंटला पण तेच डिस्टन्स ठेवून आर्क इथे पण ड्रॉ करून घ्यायचे आहे 2. ओके, आणि तेच डिस्टन्स ठेवायचं आणि ए पॉईंटला पण मी आर्क ड्रॉ करून घेते. ओके, बघा, तिन्ही अँगलला मी इक्वल डिस्टन्सने आर्क ड्रॉ करून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं? हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे. ह्या लाईनच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे. आता ह्या लाईनच्या हाफपेक्षा जास्त आहे, तर हे चेक करायचं आहे की तिन्ही लाईनच्या हाफपेक्षा जास्त इक्वल डिस्टन्स येत आहे का. ओके, सो इथे हे हाफपेक्षा जास्त आहे, तर इथे पण मी हे चेक करते की ह्या लाईनच्या पण हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आहे का. ओके, आहे ना. सो आता ह्या लाईनच्या पण हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आहे का. ओके, इथे हाफपेक्षा जास्त दिसत नाही आहे ना, तर थोडंसं आपल्याला हे इथे एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं आहे. ओके, थोडंसं मी एक्स्ट्राचं वाढवून घेतलं. आता मी परत चेक करते की ह्या लाईनच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आहे ना हाफपेक्षा जास्त, आणि ह्या लाईनच्या पण चेक करून घेते आहे का. म्हणजे आपल्याला इथे हे बघायचं आहे की तिन्ही लाईनच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स इथे आलेलं पाहिजे. ओके, आता हे मी डिस्टन्स चेंज करत नाही. आता मला हे जे आर्क मिळालेले आहे, हे जे 2 पॉईंट मिळालेले आहे ना, ह्या पॉईंटवरती मी ठेवत आहे माझा कंपास टिप, आणि एक इथे आतमध्ये अँगलच्या इथे वरच्या साईडला एक आर्क प्लेस करते, ड्रॉ करते, आणि इथे आणखी इथे कंपास टिप ठेवून आपण एक आर्क अशी ड्रॉ करून घेऊ. ओके, आता आपल्याला हा सेंटर पॉईंट मिळाला ना. हा सेंटर पॉईंट आपण कोणत्या अँगलला बायसेक्ट केलेला आहे? बी अँगलला. म्हणून मी बी अँगलपासून हा सेंटर पॉईंट इथे अटॅच करून घेते, आणि इथे आपल्याला डॉटेड लाईन ड्रॉ करायची आहे. ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे. ओके, इथे डॉटेड लाईन मी ड्रॉ करते, बिकॉज अँगल बायसेक्ट करत आहे ना आपण. ओके, सो इथे अँगल बी बायसेक्ट झालेला आहे. त्याच प्रकारे आपल्याला अँगल ए आणि अँगल सी पण बायसेक्ट करायचा आहे. सो मी कंपासमध्ये कोणत्याही प्रकारचं चेंज केलेलं नाही. सेम डिस्टन्स आहे. जिथे आपण ही आर्क ड्रॉ केलेली होती ना, बघा इथे कंपास टिप ठेवलं होतं, ही आर्क ड्रॉ केलेली होती ना, अशी ही आर्क आपण ड्रॉ केलेली होती ना, हीच डिस्टन्स परत ह्याच आर्क वरती ठेवते आणि अशी आर्क ड्रॉ केली आहे. ह्याच्यामध्ये डिस्टन्स चेंज करायचं नाही. आता आपल्याला ए अँगल बायसेक्ट करायचा आहे ना, सो हे आपण छोट्या ज्या आर्क काढल्या, ह्या आर्कच्या पॉईंटला मी इथे कंपास टिप ठेवून परत या अँगलच्या समोरच्या साईडला आपल्याला इथे आर्क ड्रॉ करायची आहे ह्या प्रकारे. आणि तेच डिस्टन्स ठेवून परत दुसऱ्या आर्कवरती ठेवते, छोट्या आर्कवरती इथे, आणि परत एक आर्क ड्रॉ करून घेते. म्हणजे आपल्याला एक मिडल पॉईंट मिळेल ना, अशा प्रकारे. सो इथे मला एक मिडल पॉईंट मिळाला ना. हा पॉईंट आणि ए पॉईंट मी इथे अटॅच करून घेत आहे, आणि डॉटेड लाईनने अटॅच करायचं. ओके, ओके, हे डॉटेड लाईन मी अटॅच केलेलं आहे. नेक्स्ट आता कंपासमध्ये कोणत्याही प्रकारचं मी चेंज केलेलं नाही, तेच ठेवलेलं आहे. आणि सी अँगलला बायसेक्ट करायचं आहे ना, सो सी पॉईंटला ज्या छोट्या आर्क आपण घेतल्या होत्या ना, ह्या छोट्या आर्कवरती मी हे कंपास टिप ठेवते, आणि सी अँगलच्या समोरच्या साईडला आर्क आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे. एक्झॅक्टली सी पॉईंटच्या समोरच्या साईडला आर्क आपल्याला ड्रॉ करायची आहे, कारण आपण सी अँगलला बायसेक्ट करत आहे. आता हेच कंपास टिप या आर्कवरती ठेवून परत एक मी इथे आर्क अशी ड्रॉ करते. बघा, आता ह्या आर्क आपल्याला मीट झालेले व्यवस्थित दिसत नाही ना, तर आपण इथे परत आर्क ही इथे
थोडीशी समोर एक्सटेंड करू शकतो. ठीक आहे. आता ही आर्क आपल्याला इथे पॉईंट दिसत आहे या ठिकाणी, हा पॉईंट आणि हा सी पॉईंटचा अँगल इथे मी मॅच करून घेत आहे आणि ऑलवेज डॉटेड लाईननेच आपल्याला मॅच करायचं आहे. ओके. सो आता एक लक्षात ठेवायचं आहे, ए अँगल, बी अँगल, सी अँगल हे आपण तिन्ही अँगल बायसेक्ट केलेले आहे. सो तिन्ही अँगलचे जे बायसेक्ट केलेल्या डॉटेड लाईन्स आहे त्या कुठे मीट होत आहे? सो इथे सेंटरला मीट होत आहे ना. सो हा आहे आपला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. इथे आपण सी ने डिनोटेट करणार आहे. हा कॅपिटल सी ने डिनोटेट करायचा, हा स्मॉल सी ने डिनोटेट करू. ओके, म्हणजे आपल्याला समजायला इझी जाणार आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला रायटिंगमध्ये दाखवायचं आहे की आपण हे अँगल जे बायसेक्ट केलेला आहे त्याचा कॉन्करन्स पॉईंट हा अँगलच्या इंटेरियर साईडला आलेला आहे. इंटेरियर साईड म्हणजेच काय, अँगलच्या आतमध्ये. जर अँगलच्या बाहेर आला असता तर एक्सटेरियर साईडला आलेला असता. सो आपण हे राईट करणार आहे. सो इथे आपल्याला राईट करायचं आहे फिगर ABC. अँगल बायसेक्टर for obtuse angle triangle. जी फिगर आपण राईट केलेली आहे ना आधीची, आता इथे बघा, इथे ह्या फिगरच्या खाली मला जागा नाही ना राईट करायला, तर मी इथे मागे जे मागच्या नेक्स्ट पेजवर राईट केलेलं आहे ना, तुम्हाला फिगरच्या खाली राईट करायचं आहे. ओके, कारण आपण जी फिगर काढलेली आहे म्हणजे ही जी आपण डायग्राम काढलेली आहे ना अँगलची, सो हे कोणती आहे? ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे, ते आपण इथे राईट केलेलं आहे. ओके, सो हे तुम्हाला फिगरच्या खाली राईट करायचं आहे. आणि नेक्स्ट आपल्याला राईट करायचं आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स lie at the interior of triangle. ओके, ट्रायंगलच्या आतमध्ये आलेला आहे कॉन्करन्स पॉईंट, म्हणून आपण हे सेंटेन्स इथं राईट केलेलं आहे. नेक्स्ट आता याच क्वेश्चनमधील आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून अँगल बायसेक्ट करणार आहे आणि ते चेक करणार आहे की पॉईंट इंटेरियर येते की एक्सटेरियर येते. ओके, राईट अँगल ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करण्यासाठी आपण एक बेसलाईन इथे ड्रॉ करून घेणार आहे. बेसलाईन ही आपण अंदाजानेच घ्यायची आहे, बिकॉज आपल्याला कोणत्याही प्रकारचं मेजरमेंट नाही ना दिलेलं. इथे बेसलाईन घेतली. आता राईट अँगल ट्रायंगल किती डिग्रीचा असतो? 90 डिग्री. तुम्ही इथे सरळ स्केलने एक लाईन पण इथे ड्रॉ करू शकता, बट इथे आपण मेजरमेंट घेणार आहे बरोबर 90 डिग्रीचं. ओके, इथे पॉईंट आणि हा पॉईंट मी स्केलने जॉईन करून घेते. ओके, हा झाला अँगल. आता आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचं सांगितलेलं आहे, तर आपण थर्ड लाईन ही जॉईन करून घ्यायची, म्हणजे ट्रायंगल ड्रॉ होईल. ओके, राईट अँगल ट्रायंगल आपण ड्रॉ करून घेतला. ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये किती अँगल्स असतात? 3 अँगल. इथे मी नेम देते PQR. ओके, 3 अँगल्स असतात. फर्स्ट अँगल आहे P, सेकंड अँगल आहे Q अँड थर्ड अँगल आहे R. सो आपल्याला बायसेक्ट करायचं आहे, कॉन्करन्स पॉईंट फाइंड करायचा आहे, तर तिन्ही अँगलला आपल्याला बायसेक्ट करावं लागेल. सो 1 बाय 1 आपण बायसेक्ट करू, जसं आपण आधीच्या अँगलला केलं सेम ॲज इट इज. बघा, इथे कंपासमध्ये मी बरोबर इक्वल डिस्टन्स घेत आहे तिन्ही अँगलच्या आर्कसाठी. ओके, सो थोडंसं डिस्टन्स आपण इथे कंपासमध्ये घेऊ आणि इथे मी आर्क ड्रॉ करते. ओके, बघा थोडंसं डिस्टन्स घेतलेलं आहे ना मी. आता ह्या छोट्या आर्क इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आहे आणि इथे पण ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता मेजरमेंट चेंज करायचं नाही. सेकंड, ह्या अँगलवरती पण ठेवायचं आणि ह्या अँगलला पण आपल्याला छोट्या आर्क द्यायचे आहेत आणि सेम ॲज इट इज P अँगलसाठी. ओके, बिकॉज इथे आपल्याला अँगल बायसेक्ट करायचा आहे ना, सो 2 पॉईंट पाहिजे ना, म्हणून आपण ह्या छोट्या आर्क इथे ड्रॉ करून घेत असतो. नेक्स्ट आता आपल्याला ह्या लाईनच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स इथे घ्यायचा आहे. बघा, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलं मी. या एका लाईनसाठी मी हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे. मला सर्व लाईनसाठी चेक करायचं आहे की ते हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आहे का, म्हणून मी इथे ठेवणार
किंवा मग इथे या लाईनवरती ठेवणार आणि असं चेक करणार. हे हाफपेक्षा जास्त डिस्टन्स दिसते. ओके. सेकंड, आता ह्या लाईनसाठी मला हाफपेक्षा जास्त डिस्टन्स पाहिजे, पण थोडंसं हे हाफपेक्षा जास्त दिसत नाही आहे, थोडं मिडल वाटत आहे ना, इक्वल वाटत आहे. सो मी थोडंसं इथे वाढवत आहे. ओके. थोडंसं आपण इथे वाढवलं तर हे हाफपेक्षा दिसते जास्त. आता परत एकदा चेक करून घेते. बघा, या लाईनसाठी पण हे ग्रेटर दॅन हाफ आहे, म्हणजे हाफपेक्षा जास्त. आता ह्या लाईनसाठी पण ग्रेटर दॅन हाफ आहे का? हो, या लाईनसाठी पण ग्रेटर दॅन हाफ आहे. अशा प्रकारे तुम्हाला आरामशीर घाई न करता चेक करत जायचं आहे की तिन्ही लाईनसाठी हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आहे का. एकदा आपण डिस्टन्स व्यवस्थित घेतलं ना, म्हणजे ह्या कंपासमध्ये डिस्टन्स चेंज करायचं नाही जोपर्यंत आपण तिन्ही अँगल बायसेक्ट करत नाही तोपर्यंत. ओके. सो आता हे डिस्टन्स हे जे छोट्या आर्क मी इथे ड्रॉ केल्या, ह्या आर्कमध्ये जो पॉईंट तयार होत आहे ना, ह्या पॉईंटवरती कंपास टिप ठेवते. आणि मला आता आर्क कुठे ड्रॉ करायची आहे? जिथे मी ह्या अँगलला बायसेक्ट करू शकणार अशी समोर आर्क मला ड्रॉ करायची आहे. ह्या अँगलच्या इथे समोर ड्रॉ करायची आहे, बिकॉज मी या अँगलला बायसेक्ट करत आहे म्हणून. मग या अँगलला बायसेक्ट करण्यासाठी आपल्याला हे 2 पॉईंट मिळालेले आहे. ह्या 2 पॉईंटला घेऊन आपण हे अँगल बायसेक्ट करणार. म्हणजे मला समोर अँगलच्या अशी आर्क एक ड्रॉ करायची आहे. तेच डिस्टन्स ठेवून मला या आर्कवरती ठेवायचं कंपास टिप आणि परत एक समोरच आर्क अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. आता जो पॉईंट आपल्याला मिळाला हा सेंटर पॉईंट आहे. हा पॉईंट आणि हा क्यूचा पॉईंट मी इथे डॉटेड लाईनने मॅच करते. ओके. हा आपला क्यू अँगल बायसेक्ट झालेला आहे. आता त्याचप्रकारे रिमेनिंग 2 अँगल्स पण आपण बायसेक्ट करून घेऊ. ओके. आणि कंपासमध्ये कोणत्याही प्रकारचं चेंज केलेलं नाही. ठीक आहे. तरीही एकदा आपण ह्या कंपासमधलं जे मेजरमेंट आहे ते चेक करून घेऊ. बघा, या लाईनवरती आपण आर्क ड्रॉ केली होती. आता परत इथून ह्या लाईनवरती आर्क ड्रॉ केली ना, हेच डिस्टन्स ठेवायचं. आता पी मला अँगल बायसेक्ट करायचं, तर हे जे दोन आर्क आपण पी साठी ड्रॉ केल्या, ह्या दोन्ही आर्क यूज करायच्या. सो ह्या पॉईंटवरती ठेवणार या प्रकारे आणि पीच्या समोर आपल्याला एक आर्क ड्रॉ करायची आहे. परत इथे आणि पीच्या समोरच आर्क ड्रॉ करायची आहे. ओके. सो इथे आपण आर्क ड्रॉ केलेले आहे. आपल्याला हा पॉईंट मिळालेला आहे. आता हा पॉईंट आणि पी पॉईंट हा आपल्याला मॅच करायचा आहे. सो इथे डॉटेड लाईनने मॅच करून घेते मी. ओके. नेक्स्ट आता रिमेनिंग जो अँगल राहिलेला आहे ना, आर अँगल, हा अँगल पण ॲज इट इज आपण बायसेक्ट करणार आहे. मी कंपासमध्ये कोणत्याही प्रकारचं चेंज केलेलं नाही. सेम ॲज इट इज आपण जे डिस्टन्स घेतलेले होते ना ह्या आर्कसाठी, सेम तेच डिस्टन्स आहेत. ओके. सो हेच डिस्टन्स आपल्याला ह्या आरच्या ह्या पॉईंटला ठेवून इथे आरच्या समोर आपल्याला एक इथे आर्क ड्रॉ करायची आहे आणि सेकंड तीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. ओके. ही आर्क अशी ड्रॉ करायची आहे. आता हा पॉईंट इथे मिळालेला, हा पॉईंट इथे मिळाला, तर हा आपण आर आणि हा पॉईंट इथे अटॅच करून घेणार आहे. बरोबर. ओके. सो आता आपण तिन्ही अँगल हे बायसेक्ट केलेले आहेत. तिन्ही अँगल बायसेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला इथे एक पॉईंट मिळत आहे. हा इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे हा आहे कॉन्करन्स पॉईंट. तिन्ही अँगलच्या ज्या बायसेक्टर लाईन्स आहेत, हा इंटरसेक्ट करत आहे कुठे? जिथे इंटरसेक्ट करत आहे तो कॉन्करन्स पॉईंट आहे. आणि कॉन्करन्स पॉईंट हा राईट अँगल ट्रायंगलमध्ये कुठे आलेला आहे? आतमध्ये आलेला आहे, म्हणजेच इंटेरियर आलेला आहे. ओके. एक्सटेरियर आहे का? एक्सटेरियर म्हणजे ट्रायंगलच्या बाहेर. हो, हा ट्रायंगलच्या बाहेर आहे का? नाही, हा ट्रायंगलच्या आतमध्ये आहे, म्हणजे हा इंटेरियर कॉन्करन्स पॉईंट आहे. तर आपल्याला इथे राईट करायचं आहे पॉईंट ऑफ कॉन्करन्स lie at the interior of right angle
ट्रायंगल. ओके, समजलं. इथे आपला क्वेश्चन नंबर 3 हा कंप्लीट होतो. तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 4 घेणार आहोत. ओके, क्वेश्चन नंबर 4 आहे, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साईड. एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आणि या क्वेश्चनमध्ये आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायच्या आहेत. ओके, आपल्याला साईडला बायसेक्टर करायचं आहे. ठीक आहे, व्हेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय, आणि ह्या फिगरमध्ये कॉन्करन्स पॉईंट कुठे येतो ते पण आपल्याला राईट करायचं आहे. ओके, चला तर मग सॉल्व्ह करूया. बघा, राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी इथे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल एक बेसलाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सो इथे अंदाजाने मी बेसलाईन ड्रॉ करून घेते. ओके, ही बेसलाईन आपल्याला मिळाली. आता राईट अँगल ट्रायंगल कसा असतो, 90 डिग्रीचा. सो आपण डायरेक्टली 90 डिग्रीचा डायरेक्टली आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून इथे अटॅच केली तरीही चालेल, बट इथे मी मेजर घेत आहे 90 डिग्री. ओके, राईट अँगल ट्रायंगल 90 डिग्रीचा असतो ना, सो मी इथे मेजर घेतलेला आहे. आता हे मी अटॅच करून घेते. हा झाला आपला अँगल. आपल्याला ट्रायंगल तयार करायचा आहे. सो मी ह्या 2 लाईन इथे अटॅच करून घेत आहे. ओके, ह्या 2 लाईन ज्या आहे, ही लाईन जी आहे, हे 2 पॉईंट अटॅच केले तर मला एक राईट अँगल ट्रायंगल मिळेल आणि याला मी नाव देते ABC. तुम्ही तुमच्या मताने कोणतेही नाव देऊ शकता, जे तुम्हाला आवडले ते. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे की परपेंडिक्युलर बायसेक्ट करायचे आहे. परपेंडिक्युलर बायसेक्ट करणे म्हणजे ज्या ट्रायंगलमध्ये 3 साईड आहे त्या 3 साईड आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्ट करायचे आहे. बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये ज्या प्रकारे आपण लाईन सेगमेंट बायसेक्ट केली ना, सेम आपल्याला ह्या मेथडनेच करायचे आहे. ठीक आहे, इथे किती साईड आहे मग, AB, 1 साईड, सेकंड साईड BC अँड थर्ड साईड AC. सो तिन्ही साईडला आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्ट करायचं आहे. त्यासाठी इथे आपल्याला आपल्या कंपासची आवश्यकता आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण BC ह्या लाईनला परपेंडिक्युलर बायसेक्ट करू. तर त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे लाईनमध्ये. जसं लाईन सेगमेंट आपण बायसेक्ट केले ना, तसं हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलं ना, तसं आपल्याला इथे पण हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन इथे लाईन बायसेक्ट करायची आहे. ठीक आहे, मग हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलं. ह्या लाईनसाठी आहे, तिन्ही लाईनसाठी आपल्या कंपासमध्ये एकच मेजरमेंट असायला पाहिजे. सो ह्या लाईनमध्ये जितकं डिस्टन्स आहे ना, सेम आपण ह्या लाईनमध्ये आहे का ते बघू. म्हणजे हाफपेक्षा जास्त येते का, येत आहे. सेकंड आपण या लाईनमध्ये बघितलं, सेकंड थर्ड आपण थर्ड लाईनमध्ये बघणार आहे. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स येते का बघा बरं, येत आहे ना हाफपेक्षा जास्त डिस्टन्स. तरीही मी थोडंसं वाढवते कारण मला थोडं कमी वाटत आहे. थोडंसं आपण इथे एक्स्ट्रा वाढवून घेऊ. ओके, थोडंसं वाढवलं. आता व्यवस्थित हाफपेक्षा जास्त डिस्टन्स दिसते. परत आता या लाईनसाठी चेक करते आहे का, हो आहे. सेकंड आता या लाईनसाठी चेक करते, हाफपेक्षा जास्त आहे का डिस्टन्स, आहे. म्हणजे आता कंपासमध्ये आपल्याला एकच मेजरमेंट ठेवायचं आहे जोपर्यंत पूर्ण आपल्या लाईन्स, तिन्ही लाईन्स ह्या परपेंडिक्युलरली बायसेक्ट होत नाही तोपर्यंत. सो आता ह्या पॉईंटवरती ठेवायचं आहे. बघा, लाईन जेव्हा आपल्याला बायसेक्ट करायची असते ना, तेव्हा आपल्याकडे 2 पॉईंट्स असतात. इथे हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. सो आपल्याला छोट्या आर्क ड्रॉ करण्याची काही आवश्यकता नाही, म्हणून आपण हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे. आता B पॉईंटवरती मी कंपास टिप प्लेस करते आणि ह्या लाईनच्या अप्पर साईडला आपल्याला वरती एक अशी आर्क ड्रॉ करायची आहे आणि परत खाली पण एक आर्क अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, अशी आर्क मी ड्रॉ करून घेतली. नेक्स्ट आपल्याला तेच डिस्टन्स ठेवायचं आणि C पॉईंटला इथे कंपास टिप ठेवायचा आहे आणि इथे आर्क ड्रॉ करायची आहे आणि खाली पण एक आर्क ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला. ओके, सो बघा, आता या ठिकाणी ही आर्क बरोबर मॅच झालेली दिसत नाही ना, तर मी काय करते, ही आर्क इकडे थोडीशी एक्सटेंड करून घेते म्हणजे आपल्याला बरोबर इथे पॉईंट मिळेल. सो इथे मला 2 पॉईंट्स मिळाले ना, हे 2 पॉईंट्स मी इथे अटॅच करून घेत आहे. ओके, इथे आपण सरळ एक लाईन ड्रॉ केली तरीही चालेल. ठीक आहे, नेक्स्ट आता इथे A आणि C ही लाईन आपण बायसेक्ट करणार आहे. B आणि C ही लाईन बायसेक्ट झालेली आहे. बायसेक्ट होणे म्हणजे काय, ह्या लाईनचे 2 इक्वल पार्ट झालेले आहे. आता A आणि C ही लाईन आपण बायसेक्ट करणार आहे. सो तेच डिस्टन्स ठेवलेलं आहे मी. A आणि C बायसेक्ट करायची आहे, तर ह्या लाईनच्या समोर आपल्याला ह्या लाईनच्या समोर आणि इथे वरती पण एक आर्क ड्रॉ करून घ्यायची आहे. सो इथे मी अशी आर्क ड्रॉ करते आणि इथे अप्पर साईडला पण एक आर्क ड्रॉ करते. आता तेच डिस्टन्स ठेवत आहे आणि परत
ए पॉइंटला ठेवते कंपास टिप आणि अबो साईडला एक आर्क ड्रॉ करते आणि परत बिलो साईडला एक आर्क ड्रॉ करते. आता बघा इथे माझ्या आर्क ह्या मीट झाल्या का नाही. सो आर्क मीट झाल्या नाही ना तर घाबरायचं काही कारण नाही. आपल्याला परत या सी पॉइंटला यायचं आहे आणि ही आर्क इकडे थोडीशी एक्सटेंड करायची आहे. सिंपल. ओके. आणि जी एक्स्ट्राची आर्क आहे ती आपण इरेज करून टाकली तरीही चालेल. सो इथे मला हा पॉइंट आणि हा पॉइंट मिळाला तर मी इथे अटॅच करून घेते दोन्ही पॉइंट. ओके. नेक्स्ट आता एकच साईड आपली रिमेनिंग आहे ए आणि बी. ए आणि बी ह्या साईडला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तरच आपल्याला इथे कॉन्करन्स पॉईंट मिळेल. सो मी तेच डिस्टन्स ठेवलेलं आहे. कंपासमध्ये कोणतेही डिस्टन्स चेंज केलेलं नाही. ए पॉईंटला ठेवायचं आहे कंपास टिप. बघा आपल्याला जी साईड परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आहे ना त्या साईडच्या एक्झॅक्टली समोर आर्क ड्रॉ करायची. ठीक आहे. एक्झॅक्टली समोर मी ड्रॉ करत आहे आणि इथे एक्झॅक्टली मागे पण ड्रॉ करत आहे. ओके. आता आपल्याला ही लाईन बायसेक्ट करायची आहे तर ह्या पॉइंटला ठेवून आर्क मी ड्रॉ केली. सेकंड आता ह्या पॉइंटला पण आपल्याला कंपास प्लेस करून आर्क ड्रॉ करायची आहे. बघा इथे कंपास प्लेस केला. आता इथे आर्क ड्रॉ करते आणि इथे पण ड्रॉ करते. ओके. मिळाले ना आपल्याला 2 पॉइंट्स. सो हा पॉइंट आणि हा पॉइंट मी इथे अटॅच करून घेते. ओके. ठीक आहे. तर इथे आपल्याला हा पॉइंट आणि हा पॉइंट मिळाला होता. हा आपण अटॅच करून घेतला. आता आपण तिन्ही लाईन परपेंडिक्युलरली बायसेक्ट केलेल्या आहे ट्रायटँगल ट्रायंगलच्या. सो तिन्ही लाईन बायसेक्ट केल्यानंतर आपल्याला कॉन्करन्स पॉईंट कुठे मिळाला बघा. आतमध्ये पण नाही मिळाला आणि बाहेर पण नाही मिळाला. म्हणजे इंटेरियर आणि एक्सटेरियर पण नाही. हा एक्झॅक्टली ह्या ए आणि सी ए सी ह्या लाईनवरती आपल्याला मिळालेला आहे. सो ए सी ही लाईन काय आहे. राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनियस आहे. राईट अँगल ट्रायंगलची अपोजिट साईड जी आहे ती हायपोटेनियस असते. तर ए सी ही लाईन काय आहे हायपोटेनियस. म्हणजे कॉन्करन्स पॉईंट हा हायपोटेनियस ह्या लाईनवरती आपल्याला मिळालेला आहे. सो इथे आपल्याला राईट करायचं आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स lie at the hypotenuse. हायपोटेनियस काय आहे ए सी. हे आपण इथे राईट केलं तरी हे चालेल. ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. ओके. सो इथे आपल्याला हे राईट करणे आवश्यक आहे. आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की कॉन्करन्स पॉईंट कुठे लाय होतो हे शो करा. सो हे सेंटेन्स आपल्याला इथे राईट करणे खूप आवश्यक आहे. ठीक आहे. नंबर 5 आहे मैथिली, शैला अँड अजय लिव्ह इन 3 डिफरंट प्लेसेस इन द सिटी. 3 फ्रेंड्स आहे. तिन्ही फ्रेंड्स हे एका सिटीमध्ये डिफरंट प्लेसमध्ये राहतात. अ टॉय शॉप इज इक्विडिस्टन्स फ्रॉम देअर हाऊसेस. एक टॉय शॉप आहे. त्यांच्या तिघांच्या घरापासून तिघांच्या हाऊसपासून ते टॉय शॉप इक्विडिस्टन्स आहे. म्हणजे सेम डिस्टन्सला आहे. जेवढ्या डिस्टन्सला टॉय शॉप मैत्रीच्या घरापर्यंत असणार आहे तेवढ्याच डिस्टन्सला शैला आणि तेवढ्याच डिस्टन्सला अजयच्या. सो विच जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज टू रिप्रेझेंट दिस. मग हे दाखवण्यासाठी आपल्याला कोणतं जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन इथे यूज करावं लागेल ते एक्सप्लेन आपल्याला करायचं आहे. ओके. सो आपण इथे ड्रॉ करणार आहे एक ट्रायंगल. फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आणि इथे ट्रायंगल ड्रॉ करून त्या ट्रायंगलला आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्ट करायचं आहे. ओके. बघा जशा प्रकारे मी इथे ड्रॉ करत जाते तसं तुम्हाला समजेलच. सो इथे मी एक बेस लाईन घेत आहे. अंदाजेच घ्यायची आहे आपल्याला बेस लाईन. ओके. आणि इथे अंदाजेच मी एक ट्रायंगल ड्रॉ करत आहे. ठीक आहे. अंदाजानेच आपण ह्या सर्व लाईन्स घेत आहे. सो इथे
ह्या प्रकारे. आता हा कोणता ट्रायंगल आहे? हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल मी इथे घेतलेला आहे. सो इथे सपोज आपण कन्सिडर करा, इथे मैथिली आहे, इथे शैला आणि हे अजयचा हाऊस आहे. हे तिघांचे हाऊस आहे, हे आपण कन्सिडर करू. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे? एक कॉन्करन्स पॉईंट शो करायचा आहे ह्या ट्रायंगलमध्ये, जेणेकरून जो कॉन्करन्स पॉईंट येणार आहे तो म्हणजे काय असणार आहे? टॉय शॉप. आणि ते टॉय शॉप तिघांच्या घरापासून इक्विडिस्टन्सला आहे, हे आपल्याला शो करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्ट करायचा आहे. ठीक आहे. म्हणून मी इथे काय करते, ह्या लाईनपासून हाफ डिस्टन्स घेत आहे, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलेला आहे. इथे जेवढं हे मोर दॅन हाफ डिस्टन्स आहे हे चेक करते, हे पण मोर दॅन हाफ डिस्टन्स आहे का? ओके, हे पण आहे. आणि ह्या लाईनला पण चेक करते, मोर दॅन हाफ डिस्टन्स आहे. ओके. सो आता मी इथे एक बायसेक्ट करत आहे साईड. ठीक आहे. सो मी SY ही साईड घेत आहे फर्स्ट ऑफ ऑल. तर मी SY साईडच्या समोर एक आर्क ड्रॉ करते आणि खाली पण एक आर्क अशी ड्रॉ करून घेते. आणि परत आता मी या S पॉइंटला कंपास टिप ठेवत आहे आणि वरती एक आर्क आणि खाली पण एक आर्क ड्रॉ करते. आता ह्या ज्या आर्क मला मिळाल्या, हे पॉइंट आहे इथे इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाले ना, हे पॉइंट मी इथे ड्रॉ करून घेते. ओके. नेक्स्ट आता कंपासमध्ये कोणतेही चेंज न करता इथे मी एक ही साईड परपेंडिक्युलर बायसेक्ट करत आहे. ह्या साईडला परपेंडिक्युलर बायसेक्ट करण्यासाठी मला S पॉईंटवर तर कंपास टिप ठेवावं लागेल आणि परत एक इकडे आर्क आणि परत इथे एक आर्क मी असे ड्रॉ करून घेते आणि परत इथे या M पॉईंटला इथे कंपास टिप ठेवून इथे एक आर्क आणि परत इकडे एक आर्क. ओके. आता ही आर्क इथे अटॅच झाली नाही ना, सो मी काय करते, परत आता ही आर्क थोडीशी इथे एक्स्ट्रा वाढवून घेत आहे. म्हणजे 2 पॉईंट मला मिळाले आहे. 2 पॉईंट हे मी इथे जॉईन करून घेत आहे. खूप इझी आहे. एकदा जर का तुम्हाला प्रोसेस समजली, लक्षात बसली ना, तर तुम्ही कोणताही अँगल हा बायसेक्ट करू शकता. कोणतीही परपेंडिक्युलर लाईन आपल्याला ड्रॉ करायची सांगितली तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो आता बघा, MS ही लाईन परपेंडिक्युलरली ड्रॉ झाली, SY ही पण लाईन परपेंडिक्युलरली ड्रॉ झाली. राहिली काय आता? MY ही लाईन राहिली ना, सो Y या पॉइंटला ठेवते, Y पॉइंटला, आणि MY ही लाईन आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आहे. तर मी समोर इथे एक आर्क ड्रॉ करते आणि ह्या लाईनच्या खाली पण इथे एक आर्क ड्रॉ करते. परत आता तेच डिस्टन्स M पॉइंटला ठेवायचं आहे आणि परत वरती एक आर्क आणि खाली एक आर्क. ओके. आता बघा, परत माझे इथं या आर्क इथं अटॅच झाले का? सो अटॅच नाही झाल्या ना, तर काही टेन्शन नाही. आपल्याला फक्त ही आर्क अशी एक्सटेंड करायची आहे. ओके. आणि ही आर्कमध्ये जे पॉइंट मिळाला आणि ह्या आर्कमध्ये जे पॉइंट मिळाला, हा आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचा आहे व्यवस्थित. ओके. ओके. इथे आता तिन्ही अँगलच्या ज्या साईड आहे ना, ह्या अँगलच्या साईड मी बायसेक्ट केलेल्या आहे. सो इथे परपेंडिक्युलर बायसेक्ट केलेले आहे, तर इथे मला मिडल पॉईंट मिळालेला आहे. सो हा जो मिडल पॉईंट आहे हा आपण कन्सिडर करणार आहे टॉय शॉप. ओके. इथे मी ह्याला ॲरो करून दाखवते की हा मला इथे टॉय शॉप मिळालेला आहे. ठीक आहे. पॉइंट T is टॉय शॉप. ओके. इथे आपण पॉइंट T कन्सिडर केलेला आहे. ओके. सो 5th क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलं होतं 3 फ्रेंड्स आहे, तिन्ही फ्रेंड्स हे एका सिटीमध्ये राहतात. सो हे आपल्याला कन्सिडर करायचं की हे एक सिटी आहे. ह्या सिटीमध्ये 3 फ्रेंड्स राहतात. तिन्ही फ्रेंड्स इथे मैथिली, शैला आणि इथे अजय. ओके. इथे आपल्याला A राईट करायचं आहे. ठीक आहे. आपण Y घेतला ना, इथे आपल्याला A घ्यायचा आहे, इथे अजय. ठीक आहे. सो तिन्ही फ्रेंड्स एका सिटीमध्ये राहतात. सो त्यांचे ज्या हाऊसपासून टॉय शॉप आहे हे इक्विडिस्टन्स आहे, म्हणजे सारख्या अंतरावर आहे. तर जेवढ्या अंतरावर मैथिलीच्या घरापासून टॉय शॉपचं अंतर जितकं आहे ना, तितकंच अंतर शैलाच्या घरापासून आणि तितकंच अंतर अजयच्या घरापासून असणार आहे त्या टॉय शॉपचं. म्हणून आपण ही जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन इथे शो केलेलं आहे. ओके.
सो आता क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपण कोणतं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यूज करणार आहे आणि एक्सप्लेन करायचं आहे आपले आन्सर. सो आपण कोणतं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन इथे यूज केलेलं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो आपण ते एका सेंटेन्समध्ये इथे राईट करणार आहे. वी यूज द परपेंडिक्युलर बायसेक्टर of acute angle triangle. Okay, we use perpendicular bisector of the acute angle triangle. आपण acute angle triangle ड्रॉ केला आणि perpendicular bisect यूज केलेला आहे. काय शो करण्यासाठी? टू शो अ टॉय शॉप. आता ह्या सेंटेन्स पासून आपण क्वेश्चन मधला सेंटेन्स राईट करत आहे. टू शो अ टॉय शॉप इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द 3 हाऊसेस. ओके, 3 हाऊसेस. ओके, अंडरस्टँड. परत एकदा बघा आपण काय यूज केलेलं आहे, हे कोणतं कन्स्ट्रक्शन यूज केलेलं आहे आपण. वी यूज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आपण एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे, परपेंडिक्युलर बायसेक्ट यूज केलेला आहे. टू शो, काय शो करण्यासाठी? अ शॉप इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द 3 हाऊसेस. जे 3 हाऊसेस आपल्याला दिलेलं आहे, मैथिली, शैला आणि अजयचं घर दिलेलं आहे एका सिटीमध्ये, ते 3 हाऊसेस टॉय शॉपपासून इक्विडिस्टन्स शो करण्यासाठी आपण हे कन्स्ट्रक्शन इथे यूज केलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला सर्व प्रॅक्टिस सेट इझिली समजला असेल. तुम्हाला काही अडचण असेल या प्रॅक्टिस सेटमध्ये, कोणताही क्वेश्चन समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा. नेक्स्ट टाइम मी परत याच प्रॅक्टिस सेटवरती एक व्हिडिओ तयार करणार आहे आणि इझिली एक्सप्लेन करण्याचा, आणखी इझिली एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार. ओके, सो मुलांना तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल ना, तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.